नमो बुद्धाय. श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका, आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद. भगवान बुद्धाने संपूर्ण मनुष्य मात्राला जी काही आपल्या धम्माची शिकवण दिलेली आहे, ती शिकवण प्रत्येक मनुष्य मात्रासाठी, प्रत्येक प्राण्यांसाठी अतिशय सुखदायी आहे, मंगलमय आहे. आज थोडं परत आपण एका धर्मचर्चेचा विषय घेऊन थोडी धर्मचर्चा करूया. आजचा जो विषय आहे तो म्हणजे परिवार आणि मानसिक ताणतणाव. परिवार आणि मानसिक ताणतणाव आज आपण समाजामध्ये पाहतो. अशी परिवार आहेत, शिक्षित परिवार आहेत, अशिक्षित परिवार आहेत, मध्यम वर्गातील परिवार आहेत. या सगळ्या परिवारांपैकी आज आपण 80% जर विचार करतो म्हटलं, 100%पैकी 20% सोडून 80% परिवारांचा विचार करतो जर म्हटलं, तर आज 80% परिवार आपल्याला तणावामध्ये जगताना दिसून येतात. पैसा, धन, सगळ्या प्रकारच्या वस्तू, सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी असूनही आज अनेक असे परिवार आहेत, शिक्षित परिवार आहेत, अशिक्षित परिवारात आहेत, मध्यम परिवार आहेत, की ज्या परिवारांमध्ये 80% असं वातावरण दिसतं की त्यांच्यामध्ये मानसिक ताणतणाव दिसून येतो. भगवान बुद्धांनी मनुष्य जीवनाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी, मनुष्याच्या दुःखमुक्तीसाठी, सगळ्या प्रकारच्या संपत्ती आणि सगळ्या प्रकारच्या एक सुंदर प्रकारे जीवन जगण्यासाठी जे अनमोल उपदेश केले आहे, ते अनमोल उपदेश समजून घेणं फार गरजेचं आहे. भगवान बुद्धाचे हे अनमोल उपदेश जोपर्यंत हा ताण तणावग्रस्त असलेला परिवार, त्या परिवारातील लोक हे समजून घेणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये एक सुंदर प्रकारे फ्रँकली वातावरण, आपसातील संबंध, आपसातील विश्वास, आपसातील गुंते हे कधीही सुटणार नाहीत. कारण मनुष्याचं जीवन आहे आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी उपलब्धी जर मनुष्याची जर असेल, ते म्हणजे मनुष्याच्या मानसिकतेचं जे जग आहे, हे मानसिक जग क्लिअर असणं, शांत असणं, तणावमुक्त असणं फार गरजेचं आहे. सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा असूनही, फॅसिलिटी असूनही, पैसा, धन सगळं असूनही, जर आजचा मनुष्य फ्रँकली मनाने, तणावमुक्त मनाने जर त्या मनुष्याला जगता जर आलं नाही, तर असलेल्या ज्या सुविधा आहेत, असलेल्या ज्या फॅसिलिटी आहेत, ते एकीकडं आणि मनुष्याचं अस्तित्व एकीकडं पडतं. म्हणून आज थोड्या या विषयाला थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करूया, की जेणेकरून मानसिक ताणतणावामध्ये जगत असलेल्या परिवाराला या बुद्ध देशामधून थोडासा आधार मिळू शकेल. भगवान बुद्ध असे म्हणतात, परिवारामध्ये मानसिक ताणतणाव उत्पन्न होण्याचं पहिलं जे कारण भगवान बुद्ध सांगतात, ते म्हणजे परिवारातील जे काही लोक असतात, जगणारे जे लोक असतात, राहणारे जे लोक असतात, हे एकसारख्या विचारांचे नसतात.
हे एकसारख्या कर्मधातूची नसतात, कर्मसंस्काराची नसतात. त्यांच्यामध्ये स्वाभाविकरित्या कर्मसिद्धांतानुसार विचारांची तफावत असते, स्वभावांचा फरक असतो. आणि अशामुळे काय होते की कधी कधी परिवारातील दडपणामध्ये किंवा परिवाराच्या वातावरणामुळे परिवारातील काही जे लोक असतात की आपल्या भावनांना दाबून ठेवतात. भगवान बुद्ध असे म्हणतात की जे पहिलं कारण आहे परिवारामध्ये ताणतणाव उत्पन्न होण्याचं, जे की काही व्यक्ती आपल्या मानसिक भावनांना जे काही दाबून ठेवतात तर त्याचा चांगला परिणाम किंवा चांगला विपाक कधीही उत्पन्न होत नाही किंवा येत नाही. मानसिक भावना दाबून ठेवल्याने किंवा मानसिक भावनाचा जर चांगल्या प्रकारे निचरा जर झाला जर नाही तर भगवान बुद्ध म्हणतात याचा अनेक प्रकारे दुष्परिणाम सुद्धा भोगावा लागतो. मानसिक भावनांचा जर चांगल्या प्रकारे निचरा झाला नाही, त्या भावना जर चांगल्या प्रकारे एखाद्या व्यक्तीजवळ शेअर केल्या गेल्या नाही किंवा त्या भावनांना समजून जर घेतलं नाही तर या दाबून ठेवलेल्या भावनेमुळे भगवान बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीवर तर परिणाम होतोच. त्या व्यक्तीची मानसिक अवस्था ही तर बदलतेच, परंतु त्या व्यक्तीच्या मानसिक परिणामाचा बदल परिवारातील लोकांना सुद्धा पडत असतो. पण भगवान बुद्ध म्हणतात की हे जे पहिलं मानसिक ताणतणावाचं वातावरण जे आहे की भावनांना दाबून ठेवल्या जातं, त्या भावना व्यक्तीला मोकळ्या करता आल्या पाहिजे. एखादी विश्वासू व्यक्ती असेल परिवारामध्ये तर त्या विश्वासू व्यक्तीने त्या समोरच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घेण्याचा जर प्रयत्न जर केला तर भगवान बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीच्या मनातील दबलेल्या भावनांचा हा स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या निचरा होतो आणि त्या व्यक्तीचं मन हे त्या तणावापासून काय होतं, मुक्त होतं, मोकळं होतं. पण पहिलं जे भगवान बुद्ध म्हणतात की मानसिक ताणतणावाचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे भावनांना दाबून ठेवणे, आणि त्याचा उपाय भगवान बुद्धाने सांगितला की त्या भावनांना कुठेतरी आपण व्यक्त केलं पाहिजे समजून घेणाऱ्या व्यक्तीजवळ. दुसरं कारण भगवान बुद्धाने सांगितलं, जसं कौतुकांचा कधी कधी परिवारामध्ये खूप अभाव असतो. एखादी व्यक्ती खूप चांगलं काम करते, नेहमीच चांगलं काम करते, परंतु एवढं कधी कधी चांगलं काम केल्यानंतरही त्या व्यक्तीचं कुठलीही व्यक्ती कौतुक करत नाही. सतत त्या व्यक्तीच्या कर्तव्यामध्ये कुठं ना कुठं खोट काढल्या जाते, कुठं ना कुठं चुका काढल्या जाते. आता चुका स्वाभाविक होतात, प्रत्येक मनुष्याचा जो गुणधर्म आहे, चूक होणारच मनुष्य जर म्हटलं तर. पण कधी कधी काही लोकांना अशी सवय पडलेली असते न समजल्यामुळे, अज्ञानामुळे, की एखादी घरातली व्यक्ती खूप चांगलं काम करूनही त्या व्यक्तीमध्ये सतत कुठले ना कुठल्या चुका, कुठले ना कुठले टीका दोष काढत राहिल्यामुळे त्या व्यक्तीचं जे कौतुकाचं जग असतं ते पूर्णपणे नष्ट होऊन जातं, म्हणजे उत्साह कमी होतो त्याच्यामुळे. मग ती व्यक्ती सारखा असा विचार करते की एवढं चांगलं काम करूनही, एवढी चांगली कर्तव्य पूर्ण केल्यानंतरही घरातली व्यक्ती केवळ आणि केवळ माझ्यामध्ये दोष पाहतात. मी एवढं चांगलं काम केल्यावर माझं कुठलंही कौतुक होत नाही, प्रशंसा होत नाही किंवा साधं मला समाधान मिळेल असं एक प्रकारे कोणाकडून वाक्यही मिळत नाही. तर मग अशामुळेही भगवान बुद्ध म्हणतात की अशा वागणुकीमुळे, अशा वर्तनामुळे परिवारामध्ये ताणतणाव उत्पन्न होतो, जर कौतुकांचा परिवारामध्ये अभाव जर असेल तर. तिसरं कारण भगवान बुद्ध सांगतात की कधी कधी काही लोक जे घरामध्ये असतात, हे लोक प्रतिष्ठित जे लोक असतात, पूर्वज लोक जे असतात, की हे जे मोठे वयोवृद्ध लोक असतात किंवा बरेच लोक असतात, या लोकांना नेहमीची सवय पडलेली असते की हे जे माझ्या घरातली लहान व्यक्ती आहे किंवा ही लहान पिढी आहे, या व्यक्तीनं सतत माझंच ऐकलं पाहिजे, सतत माझंच ऐकलं पाहिजे.
जे मी म्हणतो तेच केलं पाहिजे. म्हणजे स्वतंत्र निर्णय घेण्याची समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची मुभा नसेल. स्वतंत्र निर्णय घेण्याची समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची स्वतंत्रता जर नसेल तर भगवान बुद्ध म्हणतात हे सुद्धा मानसिक ताणतणावाचं एक प्रकारे कारण उत्पन्न होऊ शकतं परिवारामध्ये. कारण जुन्या पिढी आणि आजच्या नवीन पिढीमध्ये विचारांची, सगळ्या गोष्टींची एक प्रकारे तफावत असते, बदल झालेला असतो. आणि जुन्या पिढीने जर सारखं सतत नवीन पिढीला हेच म्हटलं की जे मी म्हणतो तेच बरोबर आहे, तेच तू कर, जे मी निर्णय घेतो तेच तू निर्णय जर घेल, तर नवीन पिढीमध्ये अशा वागणुकीमुळे, दडपणामुळे ते एक ताणतणावाचं वातावरण उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. भगवान बुद्ध म्हणतात कधी कधी परिवारामध्ये स्वतंत्र निर्णय न घेता येणं हे सुद्धा एक प्रकारे परिवारासाठी आणि त्या परिवारातील व्यक्तीसाठी ताणतणावाचं कारण उत्पन्न होतं. आणि याच्या उपाय भगवान बुद्धाने सांगितलं की काही बाबतीत तरी, जरी प्रत्येक बाबतीत नसेल पण काही बाबतीत तरी प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र निर्णय घेण्याचा एक प्रकार तो अधिकार परिवारातील लोकांनी दिला पाहिजे. म्हणजे तिथं त्या व्यक्तीला थोडं कम्फर्टेबल फील झालं पाहिजे. अशा प्रकारे जर भगवान बुद्ध म्हणतात परिवारातल्या लोकांनी कोऑपरेट जर केलं, मदत जर केली, तर हा जो ताणतणावाचा जो भाग आहे, ताणतणावाचं जे कारण आहे, ताणतणाव समस्या जी आहे ही कमी होऊ शकते. स्वतंत्र निर्णय घेऊ देण्याची आपण थोडीशी मुभा दिल्यामुळे, क्षमता उत्पन्न केल्यामुळं. भगवान बुद्ध म्हणतात आणखीन चौथं कारण आहे की जसं कधी कधी काही लोक घरातील असे असतात, एक प्रकारे बुद्धाच्या वचनामध्ये त्याला अज्ञानच म्हटलं जातं. याच्यामध्ये शिक्षित पण असतात, अशिक्षित पण असतात, समजदार आणि असमजदार आपण म्हणतो. परंतु या सगळ्या गोष्टींचा याच्या मागचं एकच कारण आपण एका शब्दामध्ये म्हणू शकतो की हे सुद्धा एक प्रकारे अज्ञान असतं. की भगवान बुद्ध म्हणतात चौथं कारण परिवारामध्ये ताणतणाव उत्पन्न करण्याचं हे असू शकतं की सतत एखाद्या व्यक्तीवर सारखं दोषारोपण किंवा टीका करत राहणं. आता दोषारोपण करणं कधी कधी काय होते की सतत दोष देत एखाद्या व्यक्तीकडून, समजा फॉर एक्झाम्पल एखादी चूक झाली, कळत नकळत चूक झाली, मग कधी कधी काय होते ती त्या चुकीला होऊन बरीच वर्ष झालेली असतात, बराच काळ त्यावरून निघून गेलेला असतो, तरी सुद्धा कळत नकळत हे परिवारातील काही लोक काय करतात, छोट्या छोट्या कारणास्तव, छोट्या छोट्या गोष्टींमुळे ते मागे झालेल्या चुका पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीच्या समोर प्रदर्शित करत त्याची आठवण करून देतात. म्हणजे सतत त्या चुकांचं पुन्हा रिपिटेशन करत राहतात आणि सतत त्या व्यक्तीला त्या चुकीला समोर ठेवून दोष देत राहतात, टीका करत राहतात. तर भगवान बुद्ध म्हणतात हे सुद्धा सतत दोष दिल्यामुळे, सतत टीका करत राहिल्यामुळे हे सुद्धा त्या परिवारातील लोकांसाठी, त्या व्यक्तीसाठी एक प्रकारे ताणतणावाचं कारण उत्पन्न होतं, कारण बनतं. भगवान बुद्ध म्हणतात एखादी चूक झाली आणि ती बरीच वर्ष निघून जर गेली, काही काळानंतर पुन्हा पुन्हा त्या चुकांवर एक प्रकारे ते पुन्हा पुन्हा त्या चुकाची पुन्हा पुन्हा रिपिटेशन करण्यापेक्षा भगवान बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीचं मनोबल खच्चीकरण होणार नाही. त्या चुकीची आठवण झाल्यामुळे, त्या चुकीचं स्मरण करून दिल्यामुळे त्या व्यक्तीच्या भावनांना परत ठेच पोचणार नाही किंवा मानसिक एक प्रकारे आघात पोचणार नाही. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की सतत दोषारोपण करणं, सतत टीका करत राहणं हे परिवारातल्या लोकांनी हे टाळलं पाहिजे. भगवान बुद्ध आणखी परत सांगतात की आणखीन एक कारण सांगतात की कधी कधी काय होते, जीवनामध्ये मनुष्य जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी असूनही, सगळ्या सुविधा असूनही बऱ्याचदा अशी काही व्यक्तीला घरामध्ये राहत असताना, परिवारामध्ये राहत असताना एकटेपणा जाणवतो. म्हणजे सगळे परिवारातले लोक हजर असूनही, उपस्थित असूनही जर एखाद्या व्यक्तीला एकटेपणा जाणवत जर असेल तर भगवान बुद्ध म्हणतात ते एकटेपण सुद्धा त्या व्यक्तीसाठी, विशेषतः सांसारिक व्यक्तीसाठी, वैवाहिक व्यक्तीसाठी ते एक प्रकारे ताणतणावाचं कारण बनतं. कारण परिवारामध्ये सगळे लोक उपस्थित असतानाही, जीवन जगत असताना त्या व्यक्तीला एकटेपण जाणवत जर असेल तर भगवान बुद्ध म्हणतात
हे सुद्धा एक प्रकारे मानसिक ताणतणावाचं कारण आहे. आणि या समस्येवर उपाय म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात, अशा व्यक्तीला विश्वासात घेऊन, एकटेपणा जाणवणाऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्या व्यक्तीच्या मनाचं थोडं भावनिकरित्या सांत्वन केलं गेलं पाहिजे. हे भावनिकरित्या सांत्वन न केल्या गेल्यामुळं किंवा विश्वासात घेऊन त्या व्यक्तीला समजून न घेतल्यामुळं अशा प्रकारे त्या व्यक्तीला ती एकटेपणाची जाणीव सतत त्या व्यक्तीच्या मनामध्ये एकसारखी काट्यासारखी टोचत राहते. आणि मग त्या व्यक्तीला सारखं एकटं राहायला आवडतं, कोणाशी बोलायला आवडत नाही. आणि मग अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात, परिवारामध्ये राहत असताना सगळे लोक उपस्थित असूनही जर एखाद्या व्यक्तीला अशी त्याची मानसिकता जर झाली असेल, तर त्या व्यक्तीला थोडंसं विश्वासात घेऊन ती भावनिकतेनं किंवा सांत्वनपणे एकटेपणाची समस्या सर्वांनी मिळून दूर केली पाहिजे. हे एक उपाय सांगितला. अशा प्रकारे संसारी जीवनामध्ये किंवा पारिवारिक जीवनामध्ये समस्या भरपूर आहेत. ताणतणाव उत्पन्न होण्याचे अनेक कारण असतात. काही मोजक्याच आपण थोडंसं याच्यावर आपण चर्चा केली, कारण प्रत्येक जर काढतो जर म्हटलं लिस्ट काढतो अनेक ताणतणावाची कारणं असू शकतात. पण या मोजक्या 4-5 कारणांना जर आपण थोडं लक्षात जर घेतलं, भावनांना दाबून न टाकणे किंवा निर्णय घेण्याची थोडंसं स्वतंत्रता देणे, एकटेपणावर थोडासा उपाय शोधून काढणे किंवा दोषारोपण किंवा टीका न करणे, अशा प्रकारे थोडंसं 4-5 मानसिक कारणांना जर थोडं आपण घरातील परिवारातील लोकांनी समजून जर घेतलं आणि या कारणांना समजून थोडंसं एकमेकांना समजून जर घेतलं, हा सगळ्या प्रकारचा ताणतणाव, घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावरचं दडपण, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची मानसिकता ही चांगल्या प्रकारे फ्रँकली बनू शकते. एक मोकळं आणि सुटसुटीत मानसिकरित्या वातावरण, या 4-5 कारणांचा शोध घेतल्यावर त्याच्यावर उपाय शोधून काढल्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात थोडंसं वातावरण चांगल्या प्रकारे एक मोकळं होऊ शकतो मानसिकरित्या. आणि प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी किंवा परिवारासाठी काहीतरी करण्याची एक नवीन कुठली तरी एक प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात मग त्याच्यामध्ये उर्मी तयार होते, एक प्रकारे ऊर्जा तयार होत असते. तर अशा प्रकारे परिवार आणि मानसिक तणाव ह्या जो आपण विषय थोडासा आपण याच्यावर चर्चा केली, याचं कारण असं आहे, कारण परिवार म्हणजे संसारी लोकांसाठी किंवा वैवाहिक जीवनासाठी एक खूप महत्त्वाचा भाग ठरतो. आयुष्यामध्ये तुमचं केवळ ते परिवार म्हणजे राहण्याचंच ठिकाण नाही, किंवा घर किंवा परिवारातले लोक म्हणजे हे केवळ लोकांपर्यंत ते तुमचे नातेसंबंध केवळ सांगण्यासाठी नाही आहे, तर एक तुम्हाला मोकळेपणानं जीवन जगण्यासाठी, निष्कलंक आणि पवित्र जीवन जगण्यासाठी, फ्रँकली जीवन जगण्यासाठी एक प्रकारे तुमचा परिवार किंवा परिवारातील लोक हे एक प्रकारे खूप तुमच्या आयुष्यामधला महत्त्वाचा भाग ठरतो. आणि हा महत्त्वाचा भागच जर आपण सोडून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, म्हणून जाऊ दे बाबा, जो त्याचं ते पाहत बसेल, मला काही घेणं नाही, अशी आपली भूमिका जर असेल, तर भगवान बुद्ध म्हणतात हे एक प्रकारे आपण आपल्या परिवारातल्या लोकांपासून, आपल्या परिवारापासून एक प्रकारे आपण काय करतो, पलायन करत असतो, म्हणजे दूर जात असतो. आणि पलायन करणे किंवा त्यापासून समस्येपासून दूर जाणे हे काही सुज्ञ व्यक्तीचं लक्षण नसतं. भगवान बुद्ध म्हणतात परिस्थिती कशीही असू द्या, निर्माण झालेल्या परिस्थितीवर तुम्हाला मात करता आली पाहिजे. निर्माण झालेल्या परिस्थितीवर तुम्हाला कुठला तरी तोडगा काढता आला पाहिजे, त्यावर मार्ग काढता आला पाहिजे, हे सुज्ञ व्यक्तीचं लक्षण असतं. म्हणून समस्या निर्माण झाली घरामध्ये किंवा परिवारामध्ये, त्या परिवाराला सोडून देणं किंवा परिवारापासून दूर जाणं किंवा परिवारापासून वेगळं होणं हे काही सुज्ञ व्यक्तीचं एक प्रकारे भगवान बुद्धांचं लक्षण नसतं. हे तात्विकरित्या किंवा एखाद्या म्हणतो आपण जीवन न समजणाऱ्या किंवा जीवनाचा कंटाळा आलेल्या किंवा निरुत्साही झालेल्या व्यक्तीचं हे व्यक्तीचे असे करू शकतात. तर भगवान बुद्ध म्हणतात जीवनामध्ये निरुत्साही होऊन चालणार नाही. परिस्थितीपासून तुम्हाला भागणं किंवा त्या परिस्थिती सोडून त्यापासून पलायन करणं हे सुद्धा योग्य नाही. तर समजदारीने त्या परिस्थितीचा सामना करणे, त्या परिस्थितीमधून मार्ग एक योग्य निवडणे, एक चांगला प्रकारे विचार विनिमय करून त्या समस्येवर एक प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात त्या समस्येचे निराकरण करणे, हे प्रत्येक परिवारातल्या व्यक्तीचं एक प्रकारे या ठिकाणी कर्तव्य ठरतं. जर प्रत्येकाने थोडंसं
या विषयावर किंवा या विषयावर जर थोडंसं चिंतन मनन जर केलं तर भगवान बुद्ध म्हणतात तुमचा जो परिवार आहे हा नेहमी कधीही तुटत नाही, जुळून राहतो. आणि जुळून ठेवण्यासाठी तर भगवान बुद्धांनी विविध प्रकारे देशना केलेली आहे. विविध उपदेश भगवंतांनी जे केलेले आहेत, पारिवारिक जे उपदेश केलेले आहे भगवान बुद्धांनी पारिवारिक लोकांना किंवा संसारी लोकांना, ते परिवार तोडून जगण्यासाठी नव्हे तर परिवाराला जोडून ठेवण्यासाठी उपदेश केलेले आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धाने सकल मनुष्य जातीसाठी प्रत्येक मनुष्यासाठी जे अनमोल उपदेश केले ते प्रत्येक व्यक्तीला आजही तितकेच लागू पडतात की जितके भगवान बुद्धाच्या काळामध्ये त्या लोकांना, भगवान बुद्धाच्या काळातील लोकांना लागू पडत होते तेवढे. आज तर या उपदेशाची जास्त गरज वाटते. का वाटते? बुद्ध वचनाची किंवा बुद्ध उपदेशाची यासाठी जास्त गरज आज वाटते कारण इंटरनेटचं जग आहे. या ताणतणावाच्या जगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये अनेक प्रकारच्या सहजतेनं शारीरिक समस्यांपेक्षा आज आपण पाहतो माणसामध्ये मानसिक समस्या जास्त वाढताना दिसतो. जितकी सुखसुविधेची साधने आपल्याला दिसत आहे, जितकी प्रगती आपल्याला दिसत आहे, जितका एक प्रकारे अनेक फॅसिलिटी आपल्यासाठी सुविधा उत्पन्न होत आहेत, तो तसा व्यक्ती आजचा किंवा तसा मनुष्य एक प्रकारे त्या व्यक्तीचे जीवन एक प्रकारे रेडीमेड सारखं एक प्रकारे बनत चाललं गेलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना एक प्रकारे ऑटोमॅटिक काहीतरी म्हणजे पटकन झालं पाहिजे, लवकर कुठली गोष्ट झाली पाहिजे, एका क्षणामध्ये झालं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येक एक प्रकारे आज जर आपण पाहतो म्हटलं तर एक मनुष्याचं जीवन जणू एक प्रकारे रेडीमेड जीवन जगल्यासारखं मनुष्य जगताना असं कधी कधी वाटतं आपल्याला. कारण मनुष्याचं जीवन जोपर्यंत मनुष्याला प्रॅक्टिकलपणे समजणार नाही, कारण रेडीमेड ते शेवटी रेडीमेड असतं. आपण नाही का, हे जीवन म्हणजे एखादी वस्तू नाही आहे किंवा जीवन म्हणजे एखादी वस्तू नाही आहे किंवा ती खरेदी विक्री आपण त्याची करू शकतो पुन्हा पुन्हा. जीवन हे मनुष्याला अनुभवाने आणि प्रॅक्टिकलपणे जगता आलं पाहिजे. जर मनुष्य प्रॅक्टिकलपणे किंवा अनुभवाने जर तो जीवन जगत जर असेल तर भगवान बुद्ध म्हणतात त्याला त्याच्या अनेक अनुभवातून मनुष्य सहजपणे यथार्थपणे जीवनाचा तो अर्थ समजू शकतो, यथार्थपणे तो जीवनाचा बोध करून घेऊ शकतो आणि मोकळ्या मनाने मग तो जीवन जगू शकतो. तर अशा प्रकारे मानसिक ताणतणावाला लक्षात घेऊन प्रत्येक परिवाराने एकमेकांच्या हितासुखासाठी विचार करायला पाहिजे, एकमेकांच्या हितासुखासाठी प्रयत्न करायला पाहिजे, एकमेकांच्या हितासुखासाठी सहकार्य केलं पाहिजे. अशी मंगल कामना करून आजचा जो विषय आहे इथंच थांबविते, इथंच विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब मंगलं भवतु सब मंगलं भवतु सब मंगलम्. अभिवादनशीलस्य नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति.